नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सेमिस्टर 6 शेवटच्या सेमिस्टरमध्ये आपण आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयामध्ये जॅपनीज अँड चायनीज मॅनेजमेंट या दुसऱ्या युनिटचा अभ्यास करतो आहे. याच्यामध्ये जॅपनीज मॅनेजमेंटचा आपण अभ्यास सुरू केला. यामध्ये आपण जपानी व्यवस्थापन काय आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत आणि जपानी गुणवत्ता व्यवस्थापनाची 8 महत्त्वाची तंत्र याचा आपण अभ्यास करतो आहे. यापूर्वी आपण कायजेनचा अभ्यास केला. त्यानंतर मुरा, मुरी, मुडा याचा अभ्यास केला आणि आजच्या आपण तासाला पोकायोक याचा अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतरची जी काही गुणवत्ता तंत्र आहेत त्यांचाही अभ्यास करणार आहोत. पोकायोक सर्वात शक्तिशाली आणि महत्त्वाचं कार्य मानकीकरणाचं तंत्र आहे. कोणत्याही उत्पादन किंवा सेवा उद्योगात ते आपण लागू करू शकतो. सुरुवातीपासून त्रुटी किंवा दोष टाळण्यासाठी हे सर्वत्र वापरले जाते. पोकायोक ही सदोष उत्पादन तयार करण्याची शक्यता नष्ट करण्याची जपानी पद्धत किंवा तंत्र आहे. टोयोटामधील औद्योगिक अभियंता शिंगो यांनी सन 1960च्या दशकात पोकायोक पोहो-कह-यो-कह ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. वास्तविक प्रारंभिक संज्ञा बाकायोक अशी होती, परंतु त्याचा अर्थ फुल प्रूफिंग असा होता. परंतु नंतर या शब्दाचा अनादरणीय आणि आक्षेपार्ह अर्थामुळे तो शब्द बदलण्यात आला. पोकायोक म्हणजे मिस्टेक प्रूफिंग. फुल प्रूफिंगच्या ऐवजी मिस्टेक प्रूफिंग आलं. पोका म्हणजे अनावधाने चुका ज्या आपल्या होतात त्या अनावधान, जाणीवपूर्वक नव्हे, अजाणतेपणे. योग म्हणजे टाळणे होय. म्हणजे पोकायोक म्हणजे चुका टाळणे. पोकायोक हे सुनिश्चित करतात की प्रक्रियेच्या अंमलबजावणीपूर्वी योग्य परिस्थितीत अस्तित्वात असेल आणि अशा प्रकारे दोष पहिल्यांदा उद्भवू नयेत म्हणून जे शक्य नाही तेथे पोकायोक शोधक म्हणून काम करत असते. शक्य तितक्या लवकर प्रक्रियेतील दोष दूर केले जातात. पोकायोक ही एक अशी यंत्रणा आहे की जी उत्पादन प्रक्रियेतील चुका टाळण्यास मदत करते. मानवी त्रुटी उद्भवू शकतात, त्याचप्रमाणे प्रतिबंधित करणे, दुरुस्त करणे, लक्ष वेधून उत्पादनातील दोष दूर करणे हा पोकायोकचा महत्त्वाचा हेतू आहे. पोकायोकचा उपयोग उत्पादन प्रक्रियेदरम्यान दोष टाळण्यासाठी आणि त्याचं निराकरण करण्यासाठी केला जातो. प्रक्रियेनंतर गुणवत्ता नियंत्रणाची आवश्यकता भासत नाही. उत्पादन प्रक्रियेत शक्य तितक्या कमी चुका सुनिश्चित करण्यासाठी पोकायोक ही लीन मॅन्युफॅक्चरिंग आणि सिक्स सिग्मामध्ये वारंवार वापरली जाणारी पद्धत आहे. पोकायोक हे चुका करणे व्यावहारिकरित्या अशक्य असते. हे गैरप्रकारांना जागा न ठेवता क्रिया योग्यरित्या पार पाडण्यासाठी सक्ती करतं. पुढील त्रुटी करण्यापासून प्रतिबंधित करण्याच्या उपायांचं साधन म्हणून कार्य करतं. पोकायोकमधील बऱ्याच उपाययोजना सहज, स्वस्त आणि प्रभावी ठरतात. उत्पादनाच्या डिझाईनमध्ये किंवा प्रक्रियेच्या एका चरणात समाविष्ट केलं जाऊ शकतं. स्मार्टफोनचे सिम कार्ड हे सर्वात उत्तम उदाहरण आहे. फोनमध्ये सिम कार्ड ठेवण्यासाठी फक्त एकच मार्ग असतो, त्यामुळे चुकी करणे अशक्य आहे. शक्य तितकेच पोकायोक पार पाडण्यासाठी टप्प्याटप्प्याने कार्य करणे चांगली कल्पना आहे. आता पोकायोकचे टप्पे आहेत. कोणत्या टप्प्यातून ते जातं? पोकायोक वापरण्याचं मूल्य
म्हणजे प्रथमच लोकांना कार्य करण्यास आणि करण्यास मदत करणं, ज्यामुळे चुका होणं अशक्य असतं. पोका 1 हे तंत्र दोष दूर करून उत्पादनाची आणि प्रक्रियांची गुणवत्ता आणि विश्वासार्हतेत लक्षणीय सुधारणा करू शकतं. उत्पादनाकडे जाण्याचा हा दृष्टिकोन सतत सुधारण्याच्या संस्कृतीत पूर्णपणे फिट बसतो. पोका 1 हे लवचिक असल्यामुळे ते किमतीत आणि खर्चात वाढ करत नाही. जेव्हा एखादी चूक उद्भवू शकते किंवा काहीतरी चूक केली जाऊ शकते, म्हणजेच पोका 1 हे तंत्र सर्वत्र वापरले जाऊ शकते. त्याच्यासाठी काही टप्पे आहेत. त्यातला पहिला टप्पा आहे परिभाषित करा, डिफाईन. पोका 1च्या पहिल्या टप्प्यात दोष निर्माण होणाऱ्या समस्येचे वर्णन आणि परिभाषा ठेवली जाते. हे एक वस्तुनिष्ठ वर्णन असणे आवश्यक आहे की जे लगेच निष्कर्ष काढू शकत नाही. उत्पादन प्रक्रिया दरम्यान शॉप फ्लोअरचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. शॉप फ्लोअर ही प्रक्रिया आहे आणि तेथेच अडचणीची कारणे देखील लपू शकतात. जर समस्या शेवटच्या वापरकर्त्यावर उद्भवली असेल तर त्या दृष्टिकोनातून समस्येचे वर्णन करणे चांगले आहे. मोजमाप, मेजर. उत्पादन प्रक्रियेत गुंतागुंतीच्या समस्या असल्यास मोजमाप स्टेज लागू केली जाऊ शकते. समस्या किती वारंवार उद्भवते हे शोधण्यासाठी चाचणी केली जाते. त्यानंतरच्या निकालाच्या आधारे टक्केवारी मोजली जाते. टक्केवारी जितकी जास्त असेल तितका स्तोत्र असलेल्या समस्येचे निराकरण करणे जितके महत्त्वाचे आहे. उत्पादन त्रुटी व्यतिरिक्त ही वापरकर्त्याच्या त्रुटीचीही असू शकते. अशा परिस्थितीत एक चाचणी गट वापरला जाईल जेथे विशिष्ट कालावधीत उत्पादनाची चाचणी घेईल. याचा परिणाम समस्येवर कसा सामना केला जाईल आणि त्याचे निराकरण कसे जाईल हे ठरविते. 3. विश्लेषण करा, अनालाइज. या अवस्थेत हे स्पष्ट होते की पोका 1 उपाय लागू केला जाऊ शकतो की नाही. प्रक्रियेचे संपूर्ण विश्लेषण केले जाते आणि दोषाचे कारण शोधले जाते. जेव्हा समस्येचे स्तोत्र स्पष्ट होते तेव्हाच समाधानाचा शोध सुरू होऊ शकतो. सुधार, टू इम्प्रूव्ह. या टप्प्यात विश्लेषणाचा उपयोग समस्येच्या कारणास्तव सामोरे जाण्यासाठी केला जातो. एक उपाय विकसित आणि अंमलात आणला जातो. बऱ्याच प्रकरणांमध्ये पोका 1 समाधान स्पष्ट दिसत आहेतच, परंतु त्याचा सकारात्मक प्रभाव आहे भविष्यात ती चूक होण्यापासून ते प्रतिबंधित करतात. आणि 5. नियंत्रण, कंट्रोल. या अवस्थेत बदलांचा परिणाम मोजला जातो. प्रश्नातील पोका 1 उपाय चांगले कार्य करत असल्यास आणि पुढील संभाव्य त्रुटीची शक्यता नगण्य नसल्यास ते 0 गुणवत्ता नियंत्रण आणि 0 दोषासह समाप्त होते. हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. आता पुढचं टेक्निक आपण लक्षात घेतोय ते आहे काटा. काटा हा जपानी शब्द आहे. त्याचा अर्थ कोणतीही गोष्ट किंवा कृती करण्याचा योग्य क्रम किंवा पद्धत असा आहे. गुणवत्तेचे आकलन आणि प्रक्रियेची कार्यवाही करण्याची अगदी अचूक आणि समर्पक क्रम व पद्धत ही जपानी संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. हे विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा आपल्याकडे एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती नसते तेव्हा समस्येचे निराकरण करण्यासाठी काही करण्याऐवजी काटा हे तंत्र विचार करण्यास प्रोत्साहित करते, हेही समजावून घेतलं पाहिजे. जेव्हा उत्पादन व्यवस्थापक काटा या तंत्राचा वापर करतात तेव्हा ते नियमितपणे निरीक्षण, गंभीरपणे विचार, मार्गदर्शन आणि समस्या सोडवण्यासाठीच्या कौशल्याचे महत्त्व सांगतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. काटा तंत्राद्वारे व्यवस्थापक केवळ सतत सुधारणा यावरच नव्हे तर नवीनतेवरती सुद्धा लक्ष केंद्रित करतात, हे महत्त्वाचं आहे. काटा ही शिकवण्याची आणि प्रशिक्षण देण्याची पद्धती आहे ज्याद्वारे यशस्वी लढाऊ तंत्र जपले गेले आणि ते पुढे नेले गेले. प्रशिक्षित काटामुळे व्यक्तीला पद्धतशीर दृष्टिकोन वापरण्यास प्रवृत्त केले जाते. तसेच पुन्हा अभ्यास करून शिकणारा नैसर्गिक आणि प्रतिबिंबित मार्गाने तंत्राने हालचाली चालवण्याची क्षमता विकसित करतो. पद्धतशीर सराव म्हणजे कायमस्वरूपी कठोर नसणे. काटा याच्या हालचाली व तंत्राचे अंतर्भाव करणे हे त्याचे मुख्य लक्ष्य आहे, जेणेकरून त्याचा विचार किंवा संकोच न करता
वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये अंमलात आणता येण्यासारख्या त्याचा वापर केला जाऊ शकतो. पुढचं तंत्र आहे गेंबा. गेंबा हा सुद्धा जपानी शब्द आहे आणि त्याचा अर्थ वास्तविक स्थान असा आहे. जपानी गुप्तहेरांना जेंबा असं म्हटलं गेलेलं आहे. जपानी टीव्ही रिपोर्ट स्वतःला जेंबा संबोधतात. व्यवसायात गेंबा म्हणजे ज्या ठिकाणी मूल्य तयार होते. उत्पादनामध्ये गेंबा म्हणजे कारखाना होय किंवा बांधकाम साईट, विक्री केंद्र, सेवा केंद्र इत्यादी असू शकतं. जे थेट ग्राहकांशी संवाद साधतात तेथे गेंबा या शब्दाचा अर्थ वास्तविक स्थान, मार्केट असा होतो. उत्पादन करण्याचे वास्तविक स्थान कारखाना असते. गेंबा वॉक ही एक संकल्पना लोकप्रिय आहे. आता या ठिकाणी तेच माणूस चालण्याचं चित्र मी देऊ शकलेलं नाही. याच्यामध्ये गेंबा वॉकमध्ये 5 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे निरीक्षण. दुसरा आहे ओळखणार, टू रिकग्नाइज. तिसरा आहे संपर्क साधणे, टू कम्युनिकेट. चौथा आहे सहकार्य, टू कोऑपरेट. आणि समस्या सोडवणे, सॉल्व्ह द प्रॉब्लेम. मुळात गेंबा वॉकचा हेतू जो आहे तो प्रक्रिया योग्य प्रकारे पाठपुरावा करीत नसलेल्या लोकांना किंवा ऑपरेटरला दुरुस्त करणे नाही, तर टीममधील सर्व सदस्यांना एकमेकांच्या जवळ आणणे आणि संसाधनातील समस्या ओळखून प्रक्रिया सुधारणे आहे. लीन प्रणालीमध्ये गेंबा म्हणजे ज्या ठिकाणी मूल्य तयार होते ते ठिकाण होय. लीन तत्वाची अंमलबजावणी करणाऱ्या कंपन्यांमधील एक लोकप्रिय दृष्टिकोन याला गेंबा बॉक्स असं म्हणतात. जे वास्तविक प्रक्रिया पाहणे, कार्य समजणे, प्रश्न विचारणे आणि जे काम करतात त्यांच्याबद्दल आदर दर्शवणे. व्यवस्थापन व सहाय्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फालतू क्रिया ओळखण्यासाठी मदत होते. उद्दिष्टाचे पुनरावलोकन करताना परिणामापेक्षा मूल्य किंवा त्यातील समस्या समजावून घेणे महत्त्वाचं ठरतं. आणि याच्यातलं 8वं आणि शेवटचं तंत्र जे आहे ते गेंची जेंबत्सू. गेंची जेंबत्सू हा जपानी शब्द आहे. त्याचा अर्थ वास्तव स्थान, वास्तव वस्तू असा आहे. टोयोटा उत्पादन प्रणालीचे एक मुख्य तत्व आहे. ताइची उनो यांनी ही संकल्पना विकसित केलेली आहे. याचा अर्थ जा आणि पहा असा घेतला जातो. हे आपल्याकडे सुद्धा आहे. जे काय झालं ना तिथे जा आणि पहा. दुसरं कोणतरी पाहिलेलं असते, तो त्याच्या मनाचं सांगतोय आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतोय. हा भाग इथं आहे. यामध्ये असं सुचवलेलं जातं की परिस्थितीला खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी ज्या ठिकाणी प्रत्यक्षात कार्य होते त्या ठिकाणी काय घडत आहे याचे निरीक्षण करणे आणि तुमच्या डोळ्याने जाऊन, कानापेक्षा डोळ्यावर विश्वास ठेवा. कानातलं आणि डोळ्यातलं अंतर लक्षात घ्या. कामाच्या किंवा समस्येच्या वास्तविक ठिकाणी संबंधित तथ्याने डेटा गोळा करा. तिथली माहिती गोळा करा. तिथलं तथ्य, तिथलं काय आहे, फॅक्ट काय आहेत ती समजावून घ्या. व्यवस्थापक बऱ्याच वेळा कोणाकडून तरी एखाद्या समस्येबद्दल ऐकत असतात आणि त्या सेकंदाची माहिती सत्य म्हणून स्वीकारतात. त्यानं जे सांगितलेलं आहे ते सत्य म्हणून स्वीकारतात. पण ते सत्य असतंच असं नाही. आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी समस्येकडे पाहणे हे खूप महत्त्वाचं असतं. अपरिहार्यपणे समस्या निराकरण आणि इतर संभाव्य समस्याबद्दल नंतर दृश्य अंतर्दृष्टी सुधारण्यास यामुळे मदत होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, सामान्यपणे गुणवत्तेच्या व्यवस्थापन पद्धतीचं प्रतिनिधित्व करीत असताना त्याचे अर्थ सखोलपणे समजावून घेतल्यास यंत्राच्या ठिकाणी आपली कार्यक्षमता वाढू शकते. कचरा कमी करणे व कार्यक्षमता सुधारण्यासाठी त्याचे स्तोत्र समजून घेणं आवश्यक आहे. गेंची जेंबत्सू याचा उद्देश कारखान्याच्या साईटवरील उत्पादनाचे महत्त्व स्पष्ट करणे की जेणेकरून मूल्य निर्मिती होत असताना कचरा म्हणजे वेस्ट कमी होत आहे आणि हे समजून घेताना अभियंता अडचणी किंवा मर्यादा शोधू शकतो आणि फक्त शोधू शकत नाही तर त्या सोडवू सुद्धा शकतो.
यामध्ये प्रक्रियेचे मूल्यांकन आणि विश्लेषण करताना वास्तविक स्थान म्हणजे गेंबाला महत्त्व देते. गेंबा आणि गेंची जेंबोत्सू तुम्ही असं पण वेगळं करू शकत नाही. अशी भावना आहे की एखाद्या कर्मचाऱ्यास त्याची कार्यपद्धती पूर्णपणे समजण्यासाठी प्रक्रियेत समाविष्ट केले जाणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना योग्य उत्तम सराव साठी प्रोत्साहित करणे गरजेचं आहे. ओहोनो यांच्या मते अहवालात किंवा आकडेवारीत गोळा केलेली माहिती केवळ वास्तविकतेचा एक गोषवारा दर्शवते. कोणत्याही अहवालात किंवा डेटा सेटमध्ये अंतर्गत समस्या उद्भवू शकतात. कदाचित व्यवस्थापक किंवा त्यांच्या संगणकाचा पूर्वग्रह त्यामध्ये असू शकतो किंवा नेमक्या कोणत्या आकडेवारीचे मापन करावयाचे ते समजत नसते. उदाहरणार्थ एखाद्या खेळाडूचा विचार केला तर आपण कल्पना करू शकतो की काही दिवसापासून अचानक तो खेळाडू उत्कृष्ट खेळू लागला की पूर्वी त्याचा परफॉर्मन्स खूपच खराब होता. यामध्ये नेमक्या कोणत्या घटकात बदल झाला याबद्दल आपण चाहत्याप्रमाणे अंदाज बांधू शकता. यामध्ये कदाचित त्याच्यासाठी सिस्टीम चांगली सेट केली गेलेली असेल किंवा इतर खेळाडू त्याला अधिक गेममध्ये आणत असतील किंवा त्याने अधिक चांगला सराव उत्तम प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली केला असेल. आधुनिक क्रीडा विश्वात बऱ्याच आकडेवारी वेबसाईट्स उपलब्ध आहेत. त्यावरून आपण काही अंदाज बांधू शकता, परंतु प्रत्यक्षात त्याची कामगिरी कदाचित आहार, नातेसंबंधाची स्थिती किंवा आकडेवारीचा मागोवा घेत नसलेल्या काही इतर घटकामध्ये बदल झाल्यामुळे सुधारलेली असू शकते. आपण प्रत्यक्षात जाऊन पाहिल्याशिवाय आपल्याला काहीच माहिती होऊ शकणार नाही. कामाच्या ठिकाणी हेच आहे. जर आपल्याला फक्त फॅक्टरीत काय चालले आहे याबद्दल अहवाल येत असेल तर आपल्याकडे खरोखरच संपूर्ण चित्र नाही. या बाबतीत ओहोनो नवीन कामगाराला प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी खडूचे वर्तुळ रेखाटत असे. तरुण कामगार किंवा अभियंत्याला त्यानंतर या वर्तुळात उभे राहून त्यांना भोवतालचे जग निरीक्षण करण्यास सांगितले जात असे. विद्यार्थी मित्रांनो, जपानी इज इक्वल टू क्वालिटी असं आपण का म्हणतो तर जपानमध्ये ही अत्यंत 8 महत्त्वाची क्वालिटी तंत्र टेक्निक्स वापरली जातात. जपानी संस्कृतीमध्येच ती रुजलेली आहेत आणि त्यामुळं जपानमध्ये क्वालिटी निर्माण करणं हे सहज साध्य होऊ शकतं. जपानचा आपण बराचसा अभ्यास केला याच्यामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जपान खरोखर त्याची संस्कृती असेल, त्यांची क्वालिटी असेल, त्यांची शिस्त असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची राष्ट्रनिष्ठा असेल, देशभक्ती आहे, या गोष्टी समजावून घ्यायला पाहिजे. धन्यवाद.